केला पूर्ण 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 केला केला मनोरथ पूर्ण 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 केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले कृपाळू 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 सांभाळिले 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 अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा घरा आले घरा आले घरा आले घरा आले कृपाळू घरा आले हो घरा आले कृपाळू घरा आले कृपाळू घरा आले कृपाळू घरा आले कृपाळू केला निळा केला 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 निळा पावन घरा आले हो घरा आले घरा आले घरा आले कृपाळू घरा आले हो घरा आले कृपाळू घरा आले कृपाळू घरा आले कृपाळू घरा आले कृपाळू विठोबार कुमाय विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 भगवान की जय ईश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री संत श्याम महाराज की जय अगस्त्य मुनी महाराज की जय शंभदेव भगवान की जय विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय गंगा गोदावरी मैया की जय काशी विश्वेश्वर भगवान भगवान की जय निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय संत निळोबराय महाराज की जय चला चला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळ सांभाळिले 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 अनाथ घराले 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 कृपाळ केला निळा केला निळा केला निळा केला निळा केला निळा पावन घरा आले घरा आले घरा आले कृपाळ विठ्ठल विठ्ठल
केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळू पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया ओ पंढरीच्या देवराया रणरंगधीरं राजवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपंदेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरे मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता टीविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा आता नमो रंग भूमिका जया भोजली आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनीली आता हृदय हे आपण चौपाळून यावले वरी वैसव पावले श्री गुरूंची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पूर्ण केला मनोरथ घराले कृपाळू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप
वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य संत निळोबाराय आणि संत निळोबारायांचा आलेली सर्व साधक मंडळी, आलेली सर्व टाळकरी मंडळी, वैष्णव मंडळी, नारायणगावकर फार चरणाचा नाही, मग 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला निळोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? बोला 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 बोला. निळोबारायांचा. कोणाचा गम आहे? निळोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे, नारायणगावकर आलेली सर्व साधक मंडळी कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजाने तुम्हाला हसवलं जरी कडे दादाव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजाने तुम्हाला रडवलं जरी कडे दादाव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. नारायणगावकर आलेली सर्व साधक मंडळी, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं. ऐका ना, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडे की 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अपेक्षा करतो. ते छोटे छोटे बालगोपाळ खेळताय त्यांना जवळ घ्या 1 तास फक्त. मला विक्षेप चालत नाही. आपल्याची ते घ्या त्यांना थोड्या वेळ फक्त. त्यांना काय कळतं? आपल्याला कळतं ना. 1 तास फक्त. कोणी बोलू नका. बोलायचं असेल तर माझ्याशी बोला. मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो? नारायणगावकर ऐका ना, श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात, नारायणगावकर आलेली सर्व साधक मंडळी, कीर्तन हे काय टाइमपास नाही हो. श्री महाराजांची गोड भाषा ऐकूया हो. किती गोड भाषा आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग टाळी वाजूया आमच्या आकाश महाराज, अक्षय महाराज. कीर्तन सांग होयांग हरिरूप. महाराज म्हणतात, गडेव माणसाला जिथं हरिरूप होतं येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. आणि म्हणून ऐकूया काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. मुद्दा असा आहे, कीर्तन थोडी ऐका पण चांगली ऐका. जास्त वेळ नका ऐकू, पण थोड्या वेळ ऐका, पण चांगली ऐका. का हो? ज्या कीर्तनातून आमचा उद्धार होईल असं पवित्र कीर्तन श्रवण करण्याची गोड ताकद ठेवा या कानांना. माझा रोजचा नियम घालून घेतला समाधान बाबांनी, दादा शिवाजी भाऊ. रोजच्या कीर्तनात कीर्तनकार मोठा असो किंवा छोटा असो, कीर्तनामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी ठेवा. नसेल तर गाथा ठेवा तुकोबरायांचा. त्या ज्ञानेश्वरीकडे पाहून वाटेल गड्या मी ज्ञानोबराय सांगावे म्हणून कीर्तनकाराला. तो कसे नाचणार नाही, येडे चाळे करणार नाही कीर्तना. त्याला कळल मी ज्ञानोबरांच्या समोर कीर्तन करतोय, तुकोबरांच्या समोर कीर्तन करतोय. खूप गोड. काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया. निळोबराय महाराज म्हणतात, माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. झाला नाही? केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. का हो निळोबराय? तो मनाचा मनोरथ कधी पूर्ण केला, कोणी केला, की झाला? घरा आले, घरा आले.
माझ्या घराला कृपाळू संत जन आले महाराज म्हणतात. घरा आले कृपाळू काहो निळोबाराय, नुसतं तुमच्या मनाचा मनोरथच पूर्ण केला हो, केला का हो संतांनी? महाराज म्हणतात नाही, या अनाथ निळोबाचा सांभाळ केला. सांभाळिले 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 अनाथा, अनाथ म्हणतात निळोबाराय स्वतःला. मग नुसता सांभाळ केला का? महाराज म्हणतात एवढ्यावर नाही थांबले संतजन, मग मला पावन केलं. महाराज म्हणतात केला निळा केला निळा, किंवा असा एक पाठी केला निळा केला निळा केला निळा केला पावन. महाराज म्हणतात मला पावन अवस्थेला प्राप्त केलं, सांभाळ आणि माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. कधी? घरा आले घरा आले घरा आले कृपाळू विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की आजच्या कीर्तन सेवेचं काय निमित्त आहे सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. चारीधाम तीर्थयात्रा पूर्ण करून आले जी जोडी, आदरणीय आमचे संतू पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती विठाबाई, देवानं त्यांच्या जीवनातली तीर्थयात्रा पूर्ण करून घेतली. ज्ञानोबारायने निवृत्तीरायने. एकदा त्या जोडी करता टाळी वाजूया आपण मस्त. या कातरणीकर 3 लेकरं आहेत. दादांचे आदरणीय ज्ञानेश्वरराव, आदरणीय सोपनराव, आदरणीय गोरक्षनाथराव. 3 सुना. तिकडे पाहता का तुम्ही? माझ्याकडे पण मी बरोबर सांगतो काय तो. हा मग कुसुमताई, अश्विनीताई आणि शीतलताई. छान परिवार आहे. मग सगळेच घरातील नातू पंतू सगळे. आणि म्हणून या 3 लेकराकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजवूया. या कीर्तनातलं काहीतरी हे सपाल्य घरी घेऊन जा की आपल्या आईवडिलांचा सोहळा तीर्थयात्रा पूर्ण करून आल्याच्या नंतर किती थाटामाटात करावा, किती गोड आहे. सगळी महाराज मंडळी तिथंच, तिथून फुलटाकेत आणले. मोबाईल सायलेंट करून ठेवा. मी आधी सूचना दिली बरं का दादा, आपलाच कार्यकर्ता नको फुटायला, म्हणून दक्षता घ्या. पूज्यश्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज ज्या भूमीला जन्म झाला, दहेगाव, त्या भूमीला ज्यांचं वास्तव आहे, परमपूजनीय आदरणीय स्वामींचे भक्त, फार निष्ठा, विमलगिरी महाराज. जोरदार टाळी वाजवा एकदम, जोरदार जोरदार. पूज्यश्री महाराजही आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. तिथूनच संतांचं आगमन किती गोड व्हावं, आदर्श. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे साथ मृदंग सेवक आपले याच भूमीतील गुढरत्न ज्ञानोबारायांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती विश्वगुरू निवृत्तीनाथ देवांच्या कुशीमध्ये राहून अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण मयूर महाराज. पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आपण टाळी वाजूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज, अत्यंत नम्र जीवन, अत्यंत साधक जीवन. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे अक्षय महाराज भाग पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण या चांदवड तालुक्यातील अत्यंत या भूमीला लाभलेलं, या तालुक्याला लाभलेलं रत्न, अत्यंत गोड आवाज, अत्यंत गोड कीर्तन आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय गोकुळ महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आणि म्हणून आलेली सर्व वैष्णव मंडळी, टाळकरी मंडळी तथा सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करता 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 अध्ययनही केलं, त्या संस्थेची तेवढी सेवाही केली, जेवढी होता होईल तेवढी गुरुवारांची सेवा करत आली. नुसती गुरुवारांची नाही, जी राहणारी साधक आहे तिथं, त्या साधकांची सेवा आम्ही डोळ्यानं पाहिलेली. स्कॉर्पिओ गाडी असायची बाबांकडं, ती स्कॉर्पिओ घ्यायची, बाजारला जायचं, सगळा बाजार करून आणायचा.
ते पवित्र अन्न शिजवायचं आणि प्रत्येक साधकाच्या मुखामध्ये ते अन्न कसं जाईल ही ज्यांच्याकडून ज्ञानोबरांनी सेवा करून घेतली, या भूमीला लाभलेले एक रत्न भाटगाव आदरणीय हरिभक्तपरायण पूजनीय गुरुवारी हरिभक्तपरायण समाधान महाराज पगार पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत. रामरत्न साऊंड सिस्टीमचे मालक, एक महाराष्ट्रातील उदयाला नावाला आलेला एक साऊंड म्हणजे आदरणीय रामरत्न साऊंड. त्या रामरत्न साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय आमचा ऋतिक दादा, माझ्या दादालाही दंडवत आहे. हे कीर्तन 1 वर्ष नाही, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार. मग माऊलीचा दास हा यूट्यूब चॅनल नुसतं नाव टाकायचं की तुम्हाला सगळं ऐकायला मिळेल. माऊलीचा दास या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमच्या कृष्णा दादा, माझ्या दादालाही दंडवत आहे. काय कोणी राहिलं नाही आता? बरं, अरे राहिले. पेटी मास्तर तुम्हालाही दंडवत. आणि सगळी प्रेमाची माणसं आलेली आज. आमचं कीर्तन म्हणजे आज सासरवाडीतलं कीर्तन आहे. आज आमच्या शैलज दादांच्या मामाचं गाव आहे, म्हणजे आमच्या भाऊंची सासरवाडी, शिवाजी भाऊंची. आदरणीय प्रेमाची आदरणीय विलास दादा असतील, सगळीच कातरणीकर, जय योगेश्वर परिवार, सर्वांना जय योगेश्वर, जय बाबाजी. ऐकूया आपण. चारीधाम तीर्थयात्रा ज्या जोडीने केला आदरणीय संतो दादा, आदरणीय विठाबाई, नुसते ही कीर्तन ऐकू नका. आणि मीही नुसतं कीर्तन सांगू नये का तुम्ही तीर्थयात्रेला जा. आधी मी तर गेलो पाहिजे ना. आता माझं एकच धाम राहिलं आहे, समाधान बाबा. मी तिथून आलो तर बरं होईल. आता बद्रीनाथ, केदारनाथ. पण हा गोड उत्सव आपल्याला खूप डोळ्याला गोड दिसतोय. ही केलेली जे नियोजन आहे आदरणीय दोडंब्याला त्यांचं दुकान आहे, आदरणीय आमचे सुनीलराव जाधव टेलर, आणि आमच्या योगिताचा फार आग्रह होता की कीर्तन सेवा करावी. या परिवाराची फार इच्छा होती. शिवाजी भाऊनी फोन केला आणि म्हणून टेलर असतील सर्वच. ऐकूया आता गोड. तीर्थयात्रा आपल्या जीवनामध्ये घडावी, पण कुठपर्यंत? जोपर्यंत इंद्रियात ताकद आहे. संतांचं ऐकायचं बरं का, खूप गोड प्रमाण आहे का मस्त बाकीचं. जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे. आम्ही काय करावं? जवळ हे सकळ सिद्ध, जवळ सकळ आपल्या जीवनात घडावी. पण केव्हा करता येईल आम्हाला? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय. जोपर्यंत इंद्रियात ताकद आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी करता येईल. तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर सुद्धा नेमच आहे बरं का. तीर्थयात्रेला जायचं पण भजन करायचं. भजन घडलं पाहिजे. तीर्थयात्रेला जायचं आम्ही, पण कसं जायचं? तीर्थयात्रा हृदयाला गोड ठेवा. जो भेटेल त्याला चांगला म्हणा. कधीच कोणाची निंदा करू. बरं काय होतं निंदा करू? सन्मान करायचं शिका. अहो एखाद्याचं शेतातलं पीक चांगलं आलं तरी शेजारच्याला सहन होत नाही. त्याला असं वाटतं त्या शेतावर राऊंड अप फवारावं का, याला राऊंड अप पाजलं पाहिजे. अरे काय भावना आहे आपलीवाली.
जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. सन्मान करायचं का. एखाद्यानं गाडी घेतली ना म्हणावं तात्या वा, गरिबी होती तुमचीवाली, सायकल नव्हती तुमच्याकडं, पण तुम्ही 4 चाकी घेतली, वा अभिनंदन बरं का तात्या तुमचं. तात्यालाही बरं वाटेल आणि आपल्याला द्यायला जर बरं. या ना तात्याची गाडी पाहिली ना चौकात आला, ते विचारलं मित्रांनो कुठं गेला, ते तात्यानं गाडी घेतली. मग 1 नंबर आहे गाडी. अरे पण तू चेहरा पडेल दिसतो ना, जरा नाराज दिसतो राहिला. नाराज व्हायचं कारण आहे म्हणे काय हापतीव घेतली असेल. अरे घेऊ दे ना चाळकी, हा त्यांना हापतीव घेऊ दे ना. तर कशी तू तर चांगलं म्हण, चांगलं म्हणण्याची भावना ठेवा. एखाद्याच्या वास्तू शांतीला गेलं तर म्हणा वा पाटील काय बंगला बांधला तुम्ही, झोपडी होती तुमचीवाली. सन्मान करायचं शिका. कीर्तन कमी ऐका पण चांगली ऐका. नुसतं हसण्यावारी कीर्तन ऐकू नका. हसण्याकरता लय मोठा मोबाईल आहे आपल्याकडं, 5G आता त्याला रात्रंदिवस फ्री येतो. एकदा नेट मारलं ना महिन्याचं. हसण्यावारी कीर्तन कधीतरी उद्धार व्हावा या दिशेनं कीर्तन ऐकत चला मस्त. बाकी आपला खरोखर आपल्या जीवनातला उद्धार व्हावा. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. सन्मान करायचं शिका. म्हणा वा वा छान बंगला बांधला बरं का पाटील, छान कलर दिला. नाही तर आपल्या पंचायती अशा तिथे गेलो लाईटिंगच अशी लावली, कलरच असा दिला. अरे तू घरी ये, तुझ्या टॉयलेटच्या दरवाजाला कडी नाही, त्याला बादली लावा लागत येड्या, तेवढी टाकून घे. काय लोकांच्या पंचायती करतो आपण. इथं सन्मान करायचं शिका. जो भेटल त्याला चांगलं म्हणा. वा एकदा टाळी वाजवा पुन्हा एकदा महाराज. तीर्थयात्रे सुखे जाऊ, यात्रेला जायचं सुखानं जायचं, पण काय करायचं वाचे विठ्ठल नाम गाऊ, संता संगे शिवू वासुदेव धनीवरी. तीर्थयात्रेचा नियम सांगितला की आपला जो तीर्थयात्रेचा काळ आहे, जोही काय असेल तो चिंतना जावा. तुकाराम महाराज म्हणतो काळ सारावा चिंतने, काळ सारावा, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, एवढं प्रमाण घरी घेऊन जातात तुकोबरांचं. आपला काळ चिंतनात जावा. बर अजून एकांतवासी गंगा स्नाने, गंगेचं स्नान. देवाच्या पूजने, रोज उठावं देवाची पूजा करावी. रोज बरं का ताई ऐका, रोज उठायचं देवाची पूजा करायची. देवाची पूजा झाली का तुकोबरांचं ऐकायचं. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. इथं श्रावण महाराज सांगाल ते नाही ऐकायचं, इथं तुकोबराय सांगाल ते ऐकायचं. हा सांगण्याकरता आला मी. पुन्हा पुन्हा सांगेल तुम्हाला. रोज तुळशीला पाणी टाकायचं, प्रदक्षिणा करायची. टाकता का? कोण कोण टाकतं वरपट करा. हां बऱ्याच अजून बाकी बरं का. हे सगळ्या टाकता, तुम्ही पण टाका. तुम्ही का पाकिस्तानच्या भरतीला आहे काय मावशी? तुम्ही टाकायचा तुकोबरायचं आहे का इथं. बरं आता दात 12 जणांचा एक पुरावा द्यायचा आहे. आपणही टाकायचं बरं का, यांच्या करताच नाही चाललं. आपण रोज तुळशीला पाणी टाकायचं, 5 प्रदक्षिणा करायच्या. प्रदक्षिणा तुळशीच्या टाकायचं आपण. नाही तर काय नंगाट मध्ये असे गांजाच्या झाडाला पाणी टाकतील पण तुळशीच्या झाडाला नाही टाकणार. गांजाच्या झाडाला पाणी टाकलं तर पापच भेटल, पण तुळशीच्या झाडाला टाकलं तर पुण्य भेटल. ऐका ना, धन्य तुळशीचा महिमा.
धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उमा काय हो प्रातकाळी दर्शन पुढं घडता पुण्यकोटी यज्ञ पुण्य म्हणजे कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं नुसतं दर्शन घेतलं तरी प्रातकाळी दर्शन नाम वदता हे तुळशी नुसतं नाथ महाराज म्हणतात या मुखानं तुळशी 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 म्हणा इच्छेले पूर्वे मानसी तुमची जी इच्छा असेल ना बरं का ताई तुळशी कशी त्या इच्छा असं मागा आपल्या इच्छा मसोबाक राहते 2-4 वर्ष झाले लग्नाला लेकरू बाळ झालं नाही घरामध्ये का जाते मग तरी थाट घेतीन जाते त्या मसोबाकडं पाय रे मसोबा मला जर नातू झाला तर तुला 4 पायाचं कापील म्हणती काय म्हणती मग तरी खापली पाहिजे मसोबा सामने धरून असा भंगार नवस काय करतात आहे इच्छा करायची ना तुम्हाला नाथ महाराजांचं आहे का ना नवस करायचा तर पांडुरंगाला नवस करा त्याला नवसच करून आलेलो आहे आपण प्रमाणच बरं का बोगस नाही बोलायचं कारण आता लोक चालू कीर्तनं बंद पाडायला लागलेत आता हा मग त्याच्यामुळं कीर्तन करा मी आमचे इंदोरीकर दादी सांगत राहते फेटा पाहायला मुंग्यात तस मला फेटा पाहायला हातपाय दुखू राहिले आता प्रवास करावा वाटत नाही आता अवघड झालं पण अशी साधक मंडळी असलं की जरा बरं वाटतं कीर्तन करायला रात्री आम्ही 7 ते 9 काला केला हे आनंद मस्त बाकी छान थोडे कीर्तन करावं वाट राहिले समाधान बाबा आता लई नको लई फिरलो आता कधी कधी असं वाटतं एका ठिकाणी हे बोललो बस बाबा खाली कीर्तनाच्या अगोदर लोकांच्या सूचना असतात 10 दिवस झाले कीर्तनाला गेलो 2 तास नुसतं माझा बापच सांगा म्हणे असं अरे हे लोक काही नुसतं बाप ऐकायला आले दादा ज्ञानोबराय सांगू नका म्हणता तुकोबराय सांगू नका भल्या माणसा 5 मिनटं 2 मिनटं बोलू शकतो ना आपण भावना लोकांची बदलत चालली थोडे कीर्तन करायचे पण चांगले करायचे पण चांगलं आहे का विठ्ठल ऐकूया आपण संतांचं इच्छेले परवे मानसी बरोबर महाराज म्हणतात तुळशी नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद माता ऐका तीर्थयात्रा आमच्या जीवनामध्ये घडाव्या पण तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर आपल्याला जे पूर्ण करायचं आहे आता आपल्या जीवनातलं हे सगळं बरं का आता संतू दादा तुम्ही आता तीर्थयात्रा पूर्ण झाली आता ह्या वर्षी मस्त निवृत्तीनाथ देवांच्या पायवारीला तयारी करा बरं का विठाई आहे का कुठे विठाई बर 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 आहे मस्त पहा बरं डोक्यावर पदर कपाळाला कुंकू पहा म्हातारी कशी रुबाबदार दिसते आपल्या पहा ना वांड्या तुम्हाला बोलायचा राग येईल पण माझ्या बहिणी तुम्ही ताई ऐका स्वाभिमानी जीवन जगायचं लय गोड काय डोक्यावर पदर घेतल्यानं काय बिघडवतो कंपाळाला कुंकू लावल्यानं काय बिघडवतो जेवढं कंपाळावरलं कुंकू मोठं तेवढं पतीचं आयुष्य वाढत राहत आपलं पहा ना टिकली दिसत सुद्धा नाही एवढी छोटी झाली म्हणून आयुष्य कमी होत चाललं विठ्ठला 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 ऐकूया आपली तीर्थयात्रा कारण आमच्या शिवाजी भाऊने सांगितलं बाबा आमच्या तिथं कीर्तन झालं आम्हाला तीर्थयात्रा ऐकायला मिळाली नाही पण आज तीर्थयात्रेचं महत्त्व सांगा आपण तीर्थयात्रेला जावं रामेश्वराला गेलं की गोड दर्शन होतं मस्त बघितलं मंदिरात गेल्याच्या नंतर वा काय ते हिऱ्याची लाईट लावलेली तिथं भगवंताचं दर्शन काशीला गेलो की किती गोड दर्शन होतं मस्त बगीचा वा काशी अयोध्या मथुरा द्वारका तीर्थयात्रा त्याही तीर्थयात्रा घडल्या पाहिजे पण एक तीर्थयात्रा आहे का निवृत्तीनाथ देवांची आता पौषवारी आली आपण या बरं का सर्वांनी या निवृत्तीनाथ देवांच्या पौषवारीला निवृत्तीनाथ देवांचा सोहळा पंढरपूरला जातो त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर यावा आपण का हो आपण अनेक तीर्थ केले असतील पण पंढरपुराला गेलं आणि तुकाराम महाराज म्हणतात नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिली अवघेची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा गेलिया चंद्रभागा डोळा अवघेची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा गेलिया चंद्रभागा
चंद्रभागा पाहावी. त्या दिवशी पूजनीय आदरणीय चंद्रशेखर महाराजांनी रायपूरला अभंग घेतलं तुकोबारायांचं. तर सार्थक यादी आल्याच्या नंतर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया संतांची भेट व्हावी. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. नुसतं पुंडलिकाला दृष्टीनं पाहतो तुकोबाराय सांगतात. अवघ्या संतांची भेट झाली. अहो महाराज म्हणतात एवढं नाही, भू वैकुंठ पंढरपुरात घ्या ना अवघीच पापे अवघेची पापे गेलेली गांधारी, अवघेची पापे गेलेली गांधारी, वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघेची पापे गेलेली गांधारी, अवघेची पापे ऐकतो आपण रोजच तीर्थयात्रेची कीर्तन. पंढरपुरात जावं, जगाच्या मालकाला पाहावं, त्या चरणाचं दर्शन घ्यावं. कारण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. महाराज तीर्थयात्रा करून आले आणि ती अनुभूती सांगतात. ऐसा विटेवर देव. तुम्ही बाहेर गेले, गोकुळात गेले, वृंदावनात गेले, 12 वाजता गेले, कधी झोपले जातात, दर्शन बंद. इथं कधी जा, जगाच्या मालकाचं दर्शन करायचं. तो आहे पंढरीचा राजा उभा भक्त काजा. उभा आहे तो, आपली वाट पाहतोय, वाट पाये उभा. भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीड आग्रह संतांचा. का हो, आम्ही पंढरपुरालाच का जावं, एक प्रमाण ऐकायचं आणि अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. मस्तपैकी निळोबा राहायचं, तुकोबारायचं चरित्र ऐकून अभंगाच्या पहिल्या चरणात झाले. 12:15 झाले, 12:30ला जी हरी करायचं आपल्याला. ऐका आता, पंढरपुरालाच का जायचं. महाराज म्हणतात काशीला 5 वेळा जायचं. किती 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 बोला बोला बोला. काशीला कोण कोण जाऊन आले, वरबोट करायचं. हां, पटकन पटकन पटकन. वा, माळी घातल्यान पण मग नाही काशीचं बोलवायची. एक जण काशीला गेला आणि जेवायला बसला. ते डांगराची भाजी आली. ते म्हणे आपण खात नाही. म्हणे का बरं, आपण काशीला. आणि दुसऱ्या दिवशी कोंबड्याचं मटण आपले ते दिसला तो तिथं यायला. मग काय काशीला जाऊन फळ नाही आपल्या पदरात पडणार. ते घ्या, त्यांना जरा शांत करा. आपण काशीला जाऊन तीर्थयात्रा करून जर कारण आणत असेल तर मग काय मजा. कारण म्हणजे लक्षात आले ना, मग काय मजा नाही आपल्याला. हां, आपल्या कार्यालाच मजा नाही. तीर्थयात्रा करायची म्हणजे काय, एक तर तीर्थयात्रेला जायचंच नाही, आणि जायचं तर मग सगळं सोडून द्यायचं. मग नाही तर मग डांगर खात नाही. ही काय भाषा नाही वापर. डांगरानं होतं काय तुला, जे जपायचं ते अरे बोकडे खाणं आज बरं वाटेल, मांस खाणं बरं वाटेल. महाराज म्हणतात तुका म्हणे कुठं ती हाडे ना आपल्या नाडे रडतील. एक दिवस रडावं लागतं महाराज म्हणतात. नाथ महाराजांची भाषा एवढी गोड आहे. नाथ महाराज ऐका बरं का, हे खाणारे पिणारे ऐका आहेत म्हणजे मला माहितीच आहे. आता काय सगळे थोडे साधं किड राहत्या ना. संतांचं ऐका फक्त, संतांचं ऐका. काय म्हणशील आमच्याच विरोधात का बोलू राहिला. म्हणून तर कीर्तनाला आलोत ना आपण, त्याचं फळ घेऊन जायचं असेल तर ऐका. नाथ महाराज म्हणतात आज पाप करणं बरं वाटेल, आज हप्त्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं बरं वाटेल, महिन्याला 1 बोकडे आणणं बरं वाटेल. पण अशा घमेडीत राहू नका. नाथ महाराज म्हणतात अशा भ्रमात राहू नका. आज पाप केलं म्हणून उद्या कोणी विचारणार नाही. मग पातके करीता, पातके करीता, पातके करीता पुढे आहे पुसरता. पातके करीता, पातके करीता, पातके करीता पुढे आहे पुसरता. उत्तर देता ओ शिव, जरा टाळी उत्तर देता हो शिव तू, उत्तर देता ओ शिव. काय उत्तर देता हो शिव तू. हरी मुखी गाता, हरी मुखी गाता, हरी मुखी गाता रबड चंदा. हरी मुखी गाता,
गाता हर बलि जोता पातके करिता काय उत्तर देता होशील तू? काय उत्तर देता होशील तू? दोन चाली झाल्या का बरं वाटतं. एका महात्म्याच्या मुखातलं वाक्य ऐकलेलं वाक्य, बस थांबायची असली किती बिल देतात. हां 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 हां. आणि बस निघायची असले हां, तुम्ही ते फुकट आहे म्हणून तुम्ही लक्ष नाही दिलं का ना त्या बेलकडं. बेल हा सुरुवात आज जरी आज श्रावण महाराज जगतात तुम्हाला इनवत दिसत असेल, थोड्या दिवसानं स्कॉर्पिओमध्ये दिसत असेल यन, पण काही दिवस बसचा प्रवास केलेली आम्ही सगळे साधक आहे बरं का. बसनं प्रवास करायचा, थांबायचे असले एक बेल आणि निघायचे असले तसं कीर्तन मस्त चालायचं म्हणलं का डबल प्रमाण. थांबायचं नाही, मग पुढं चालायचं. ऐकूया. पातके करिता नाथ महाराज म्हणतात, पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू. म्हणून ऐका, तीर्थयात्रेचं कीर्तने. म्हणून माझी विनंती आहे गड्यो, तीर्थयात्रा करत असताना थोडीशी नियमावली पाळूया. काय हो, गुरु करा, गुरु करा. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचं पण तो टाइमपास म्हणून नाही करायचं बरं का. काही नाही टाइमपास म्हणून गुरु केली काही बाजाराने. आणि तिकडे ते जरा 2-4 हजार शिष्य दिसले गेले त्या बाबाच्या टोळीमध्ये. ते म्हणे का हो तुम्ही इकडं आले, ते तुमचे पहिले बाबा. आपलं त्यांचं पटत नाही. गेला का आला मग तू आधी, तुला पटत नाही तर गेला का आला. एका अवलिया संताचं वाक्य, पाणी पिना छान की और गुरु करना. गुरु करत असताना एवढी श्रद्धा ठेवा, एवढी श्रद्धा ठेवा. किती हो, गुरुला प्राणापेक्षा जपा. गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नोहे तुझा, गुरुविन देव नोहे तुझा, गुरुविन देव नोहे तुझा. आता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी. संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा. पाहता त्रिभुवने, पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु करायचं ना तर अभंगाची भूमिका कळायला आपल्याला. अभंग सरळ अर्थ करेल तर कळेलच. एकच प्रमाण म्हणायचं आपल्याला फक्त, बस तेवढंच, तेवढ्यावर थांबायचं आपल्याला. पण आधी ऐकून घ्या, या जीवनाचं मौल्य कळून घ्या आधी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. प्राणापेक्षा गुरुला जप. गुरुविना देव नोहे तुझा. पाहता नाही तर गुरु करा. ज्ञानोबरायचं ऐकूया आपण. श्री गुरु सारिका. गुरु करायचं हे श्रावण महाराज जगतापचं नाही ऐकायचं, हा सांगण्याकरता आला. ज्ञानोबरायचं ऐकायचं. गुरुच्या कृपेनं माळ घाला, तुळशी माळ गळा. बोला बोला. कासं म्हणले नाथ महाराज, गंडी तोडी गळा. येणारा काळ वाईट येत चालला नारायणगावकर. जेवढा गंड्या तोड्यावर विश्वास वाढला तेवढा माळीवर नाही राहिला लोकांचा. कोरोनाच्या काळात कळलं देवाला सुद्धा आपले भक्त किती निष्ठावंत आहे म्हणून. कळले ना, काही बहादर आहे ना, माळी काढणं अंडी हाणायला लागलीत गडी. अरे मग जगून तरी काय करायचंय, मग करायचं काय जगून. तेवढा पापच होणार आहे तर मग आयुष्य संपलेलं बरं ना. येणारा काळ वाईट येत चालला. मी काय कोणाच्या विरोधात बोलणारा महाराज नाही, पण त्याला संत प्रमाण नाही. मी तरी काय करणार. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचूनी. 50% लोक भ्रमाते दादा. संतांचं ऐकूया, तुकोबरायचं ऐकूया ना. कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास तुका मनी मज ही आस. भजन करा मस्त बघित,
तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. तुकोबारांच्या भाषेतलं भजन करा, पण भजन एवढं गोड करा. अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदे तेही त्याने इथं मस्तीतलं भजन करून घ्या मस्त बाकी. इथं टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊन काय होणार, इथं काय होणार नाही. पण सगळे लोक टेन्शनमध्ये. घरात सासू बोलली का हाणली सुनानं तळ्यात उडी, सोपं झालं मरणं. सासू बोलली का फॅनला फाशी घेतली, सोपं झालं मरणं. नाही नाही ताई, देवाच्या मंदिरात जायचं. त्या सुनानं घरात अपमान केला म्हणून लगेच लेकीच्या दारात नाही निघायचं. काय त्या लेकीच्या दारामध्ये जायचं, येईनीच्या दारात पण स्वाभिमानानं जायचं ना. येईनीच्या दारात जायचं पण स्वाभिमानानं जायचं. सुनानं अपमान केला म्हणून लगेच लेकीच्या दारात नाही, देवाच्या मंदिरात जायचं. ऐका ना, बापानं अपमान केला म्हणून औषध नाही प्यायचं लगेच. टेन्शनमध्ये माणसं सध्याच्या काळामध्ये. मुलांना अपमान केला का म्हातारा लगेच निघतो तीर्थयात्रेला. नाही ती तीर्थयात्रा भलीच होणार नाही, चपल नाही होणार. देवाच्या मंदिराचा तुम्हाला भांडायचं ना, राग काढायचं ना, त्याच्याशी भांडा. नाथ महाराजांच्या भाषेमध्ये हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हसता खेळता, हरी बोला ना, त्याच्याशी. देवाच्या मंदिराचा मस्तीतलं भजन करा. तो राग जरा घालवा, जाईल तो. देवाच्या मंदिरात जाण, म्हणा प्रभू तुम्ही माझी आहे ना. वाटलं तुम्हाला या परिवारातलं कोणी नाही तर म्हणा देवाला, प्रभू तुम्ही माझे आहे ना. हो प्रभू मी तुमचा आहे ना. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. म्हणा प्रभूला, प्रभू तुम्ही माझी आहे ना. हो पुढचंही म्हणा बरं का. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. देवाच्या मंदिरात मस्तीतलं भजन करा, साधनेतलं भजन करा. काय करणार नाही राग आपल्या जीवनातला, फक्त तेवढं मस्तीतलं भजन माना. टाळी वाजूया, गोड भजन करूया मस्त या तालावरती, मृदंगाच्या टाळावरती. मी सांगेल तेव्हा मस्त चला. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम. प्रभु हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे रहोगे ओ मेरे प्रियतम. हरे राम हरे राम, राम राम हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे राम राम राम, राम राम हरे राम, राम राम. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. राम राम हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. तुकोबारांच्या भाषेतलं भजन करायचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. जरा हात वरी करूया मस्त बाकी छान, जरा भजन करूया गोड मस्तीतलं मस्त बाकी. जरा असं मस्ती चढली पाहिजे, साधने आनंद वाटला पाहिजे. आम्ही खरोखर प्रभू समोर हे भजन करतोय. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे असं भजन केलं वाटेल का आत्महत्या करा येईल का सासूचा राग कधी सुनाचा राग येणार नाही पोराचा राग येणार नाही बापाचा राग येणार नाही मस्तीतलं भजन असलं पाहिजे साधना करा नाही तर मी साधना करतो म्हणून सांगतो बरं का तुम्हाला नाही तर मग माझ्या जीवनात साधना नाही मी तुम्हाला साधना करा सगळ्यांना माहिती आहे मी कीर्तन संपलं समाधान बाबा के घरी रात्री 3 वाजू 4 वाजू असं एखादा दिवस असतो वडिलांना फोन करून वडील म्हणले आता थांबून घे का मग थांबायचं नाही तर थांबत नाही मी जायचं मस्तपैकी घरी स्नान देवाची पूजा साधना करायची पांडुरंगासारखं बापाचं दर्शन घ्यायचं आणि मग प्रवासाला लागायचं काय जीवनात संकट येत नाही फक्त मस्तीतलं भजन असलं पाहिजे का हो मस्तीतलं भजन किती आनंद देतं ऐकूया ते मस्तीतलं भजन संतांच्या संगतीत असलं पाहिजे का हो इथं देव लवकर भेटेल पण संत नाही भेटत गुरु आणि शिष्याची तपवत पहा तुकोबरांचा गाथा बुडावला किती दिवस धरणं हां चला बोला अभंगाचं पहिलं चरण ते जा बोला 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 13 दिवस किती 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 मला बोला एवढं तर म्हणा आता 13 आता कोणी विचारलं तर किती दिवस धरणं 13व्या दिवस धरणं जगाचा मालक गाथा घेऊन आला बर कितव्या दिवशी देव भेटला हो बोला 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 13व्या दिवशी इथं देव भेटेल लवकर पण संत भेटत नाही पण तुकोबराय निळोबरायला न सांगतात वैकुंठाला नेऊन गेले असं निळोबरायला कळलं आता किती दिवस धरणं हां 42 दिवस 42 दिवस धरलं अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही फक्त एक तुकाराम 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 जरा टाळी वाजूया आपण मस्त अन्नाचा त्याग पाण्याचा त्याग 42 दिवस पूर्ण झाले जगाच्या मालकाला काळजी पडली नारायणगावकर परमात्मा निघाले निळोबरायच्या मस्तीतलं भजन श्री गुरु बद्दल किती परमात्म्याला रिटर्न जावं लागलं शेवटी तुकोबरायला यावं लागलं निळोबराय करता काय भाव असेल ना किती गुरु आणि शिष्याचं पवित्र नात असेल किती श्रद्धा असेल तसं निवृत्तीरायाने किती पवित्र शिष्य घडवला असेल ज्ञानोबरायसारखा का निवृत्तीनाथ देवाने रडावं ज्ञानोबराय करता रडावं ऐका ना संसाराकरता कधी रडू नका पण संतांच्या संगतीत गेलेत ना रडल्याशिवाय राहू नका तिथं जाऊन रडा ज्ञानोबरायच्या दरबारात जाऊन रडा निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही केल्या मन राहत नाही नामदेव महाराज म्हणतात ऐका ना बांधल्या तळ्याचा पुटलासे उगबारा वाटा मुरडता ती हरणीवीन गोपी पडिली ओस दस दिशा पाड स्वरमतात नामदेव महाराज म्हणतात म्हणावं निवृत्तीनाथ देवाने माय बापी आम्हा त्यागी येली जेव्हा नाहीसे संकट तेव्हा झाले नाही नामा म्हणे देवा पेटला उताशन करा समाधान निवृत्तीचे विचारलं निवृत्ती का रडता एका गुरुनं शिष्याबद्दल उत्तर द्यावं नारायणगावकर किती पवित्र नातं असेल ना किती पवित्र शिष्य घडवला असेल का डोळ्यात अश्रूंच्या धारा लागलेल्या आहे
विचारलं निवृत्ती का रडता? तुम्ही निवृत्ती अवस्थेला प्राप्त झाली, तुम्ही प्रवृत्तीवर येऊन का रडता? त्या रडण्याचं कारण निवृत्तीनाथ देव उत्तर देतात, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धीने. निवृत्तीनाथ देवाने म्हणावं, ज्ञानोबारांनी माझ्या शब्दाच्या कधी शब्द पुढे ओरडावं नाही. किती पवित्र नातं असेल ना, तशी किती श्रद्धा असेल, किती निष्ठा असेल निळोबारांची. तुकोबारायला यावं लागलं, मस्तकावर हात ठेवला. हात ठेवल्याच्या नंतर जी आलेली अनुभूती आहे, ती अनुभूती म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. पूर्ण केला, पूर्ण केला, केला पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, केला पूर्ण केला, पूर्ण केला, केला पूर्ण केला, पूर्ण केला, केला पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. ओ पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, घराले घराले आले, घराले घराले, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, घराले घराले आले, घराले घरा. ओ पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, मनोरथ. पूर्ण केला. थाळी वाजा एकदम मस्तपैकी छान. कृपाळू संत जन माझ्या घराशी आले आणि माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. महाराज म्हणतात, तो आपलाय कधीतरी व्हावा. एवढा अभंग पाठ करा आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून, भूमिका लक्षात येईल आपल्याला. पूर्ण केला, पूर्ण केला. निळोबाराय म्हणतात, माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. त्या अर्थी आपलाही मनाचा मनोरथ पूर्ण व्हावा. व्यावहारिक दृष्टिकोनातून आदरणीय संतू दादांचा आणि विठाबाईंचा हा तीर्थयात्रेचा मनोरथ पूर्ण झाला त्यांच्या जीवनामध्ये. परमात्म्यानं तो सफल करून घेतला मस्तपैकी छान. अशा जोडप्याला, अशा परिवाराला उदंड आयुष्य लाभो, अकल्पावा आयुष्य व्हावे तया कुळा. माझी आ सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नवो कवणे काळी. ही संत मंडळी सुख्यासो, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझी आ विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया सावे कल्याण. जामुखी निधान पांडुरंगा विठोबा रकुमाई. विठोबार कुमाई
कुमाई विठोबार 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 कुमाई ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई गणत नामदेव तुकार जरा हात वरी करूया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सदया कैवल्याचा पुतळा ज्ञानो बाराया साधकांचा माय बाप ज्ञानो बाराया साधकांचा माय बाप ज्ञानो बाराया पूर्ण केला मनोरथ घरा आली कृपाळू आपल्या घराशी कधीतरी कृपाळू संतजन यावे. एखादी दिंडी चालली ना मुक्ताबाईंची ज्ञानोबराईंची या वारीची निवृत्तीनाथ देवांच्या वारीची नाथ महाराजांच्या वारीची एखादी दिंडी आली. आता आमच्या भाऊंच्या घरी शिवाजी भाऊंच्या घरी आता निवृत्तीनाथ देवांची पोषवारीची एक दिंडी असते चांदगाववरून निघालेली. आमच्याकडं दुपार संध्याकाळ त्यांच्याकडे. मी आग्रह केला होता म्हणलं आमच्याकडं संध्याकाळ द्या. ते म्हणे जमणार नाही. म्हणजे फार सेवेची आवड आहे. हा तांबे परिवार म्हणजे खूप छान कृपाळू संतजन. एखादा वारकरी आपल्या घरी यावा आनंदाने जेवण सेवा करावी त्याच्या वेळी हे परत कोण्या भाग्यात येईल जन्मात नाही परत बरं का. या जन्मात आलो होता हा आपला हात ज्ञानोबरांच्या हातात द्या. हा पवित्र हात निवृत्तीनाथ देवांच्या हातात द्या. परत कोण्या जन्मात हे भाग्य येणार नाही आपला हात ज्ञानोबरांच्या हातात देण्याचं या जन्मात आहे. वा आपल्या घरी कृपाळू संतजन कधीतरी यावे. सांभाळिले अनाथा आपला सांभाळ करावा आपल्या जीवनामध्ये. निळा केला निळा पावन. महाराज म्हणतात मला पावन अवस्था प्राप्त झाली. सांभाळलं माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. संपलंय माझं कीर्तन. मी पुन्हा एकदा जाता एकच विनंती करेल. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. नसेल गळ्यात माळ तर पवित्र तुळशीची माळ घाला. जीवनामध्ये भगवत साधना करा. तुकोबारांच्या भाषेतलं भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. बरं मग आईवडिलांची सेवा करा. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही तुकोबाराय सांगता म्हणून. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबरायचं ऐकूया आपण. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. आईवडिलांची सेवा करायची गोड ऐकायचं. आणि म्हणून छानशा गरीब परिवारामध्ये या गरीब कुटुंबांमध्ये जन्म घेऊन संतोबाबांचं जीवन या तिन्ही लेकरांच्या या डोळ्यासमोर त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यासमोर ही आलेली सर्व पावडी मंडळी खरं तर आज त्यांच्या जीवनातले पारणं फिटले मस्तपैकी. छान की किती सोहळा ठेवला. किती गोड मस्तपैकी गंगापूजन सोहळा हा. किती छान पाहुणे आले गोड आले. गोड कीर्तने गोड गाणारी गोड वाजवणारी. आनंदी राहा खूप आनंदी राहा. इथं आनंद घेण्याकरता आलो बरं का. टेन्शन नाही. टेन्शन घ्यायचंच नाही.
आलं टेन्शन तर वारीला निघायचं, निवृत्तीनाथ देवाच्या मंदिरात जायचं, हे मस्तक ठेवायचं समाधीवर आणि सांगायचं, निवृत्ती राया मेरा नाथ तू है नहीं मैं अकेला मेरे साथ तू है नहीं मैं अकेला मेरा नाथ तू है। प्रभु हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे ही रहोगे वो मेरे प्रिय, तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे वो मेरे प्रिय। आनंदराम मस्तपैकी छान। आणि म्हणून आता जे विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल, तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही। जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ। आजचा आलेला सेवेचा युगत आणि आमचे सुनीलराव जाधव टेलर यांच्या माध्यमातून आलेला हा कीर्तन सोहळा, तर आदरणीय आमचे शिवाजी भाऊ थांबे, मला कॉल आला म्हणे ते आपलं सासरवाडीलाच। म्हणलं काय अडचण नाही, घेतली तारीख मी, काय टेन्शन नाही। नाहीतर कधी कधी असा थकवा आला की मी खाली असली तरी नाही म्हणतो, थोडासा आराम करावा वाटतो जरा, कारण रोजचंच फिरणं काय बरं नाही, चांगलं नाही। कारण एवढ्या 2-3 दिवसात 2 ॲक्सिडेंट झाले असते आमच्या गाडीचे, कारण रोजची धावपट राहते, प्रवासी जीवन। म्हणून एखादा महाराज लेट आला तर त्याला आशीर्वाद नका देऊ बरं का, थोडेसे आशीर्वाद लक्षात आले ना, नाही तर थोडे लेट आले का आशीर्वाद द्या लोक, आशीर्वाद लक्षात आले तुमच्याला काय देते म्हणून। प्रवासी जीवन असतं, धावपळे। माझ्या संगतीला आले आमचे मुरळगोईचे मामाश्री आहेत। एकदा या गुणीजनांकरता, एकदा भजनी मंडळाकरता जोरदार टाळी वाजूया मस्त बाकीच्या, एकदा मयूर महाराजांकरता जोरदार टाळी वाजूया मस्त बाकी। बस 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 झालं, शैलेश भाऊ थांबायचं ना, काय नाही। संतांचं ऐकूया, संतांचं ऐकलं तर बरं, साऊंड लागला थोडंसं, घेऊया आनंद एका मिनिटात। संतांचं ऐकलं तर भलं होईल, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। पण आम्ही नाही संतांचं ऐकलं तर पुढं धोका काय, तेवढा धोका ऐकायचा आणि संपलं कीर्तन। संतांची भाषा आहे, ऐकलं तर भलं, पण नाही ऐका पुढे। हे जरी नाही ऐकलं मग दुसरं येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं। टाळी वाजूया, टाळी टाळी जाता हे संतांचा नामघोष हा पिंगळा ऐकूया, संतांची वाणी, टाळी वाजूया मस्त पैकी। हे जरी नाही ऐकलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळलं। सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल। माझ्या मार्गाने आमची काय बाजा येईल, एका जनाने आमच्या काय बाजा येईल, काय बाजा येईल। आमचं काय बाजा येईल। पिंगळा महाद्वारी बोली बोलतो निघला, पिंगळा महाद्वारी। पिंगळा माधुरी बोल बोलत देखा, पिंगळा माधुरी बोल बोलत देखा, पिंगळा माधुरी। वर्तमान गोटे दादा, वर्तमान गोटे, वर्तमान गोटे दादा, वर्तमान गोटे, लटकन बोलावे वर्तमान गोटे, लटकन बोलावे वर्तमान गोटे। हा सकुल सांगावया अय माई माडना, सकुल सांगावया अय माई माडना। ऐकूया नाथ महाराजांचा शब्द। कलियुगाची दाता ऐकावी थोरी, पुत्र तो वैल पित्याचा वैरी, व्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी। ऐसा शकुन माझा दादा ऐका मंदिरदारी, शकुन सकुल सांगावया अय माई माडना। शकुन नावाचं प्रकरण ऐकलं, आता जरा होर नावाचं ऐकूया मस्त, टाळी वाजूया। ऐका दादा नो, होर ऐका दादा नो, ऐका दादा नो, होर ऐका दादा नो, ऐका दादा नो, होर ऐका दादा, ऐका दादा, होर ऐका
कौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका, तुम्ही डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका हात वर करूया. हात एक साथ टाळी वाजूया. पिंगळा महाद्वारी कोणी म्हणतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधोरे बोल बोलत देखा पिंगळा माधोरे पिंगळा महाद्वारी कोणी म्हणतो देखा पिंगळा महाद्वारी. अरे पिंगळा माधोरे बोल बोलत देखा पिंगळा माधोरे टाळी वाजवा एकदा मयूर महाराजांकरता. आमच्या ऋतिक दादा करतात टाळी वाजवा. लय गोड साऊंड लागलं बरं का, थकवा निघून जातो मस्त. अजयने मंडप दिला, हा लय गोड आहे गाड्या मस्त पैकी. जरा छाव एकदा टाळी वाजवा मंडप आल्या करता. हा मग नाही तर आता ते शायनिंगचे मंडप आले, यातून तो चक्कर येऊन पडला असा महाराज. एवढं टेम्परेचर असं. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. या परिवारानं सुंदर असा महाप्रसाद ठेवलेला. जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णा. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्म. शिवावतार धरणा केले त्रैलोक्य निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवावतार